तर भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीये। केवळ लैंगिक अत्याचारच नाही तर जादूटोण्याची भीती दाखवून जमिनी बळकावण्यातही हा भोंदू माहीर असल्याचं समोर आलंय। सिन्नरच्या एका कुटुंबाला मृत्यूची भीती दाखवून 16 लाखांची जमीन अवघ्या 4 लाखांमध्ये लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय आणि याच हडप केलेल्या जमिनीवर उभारलं ईशान्येश्वर मंदिर। भोंदू खरातच्या काळ्या कारनाम्यांची मालिका सुरूच। मृत्यूची भीती दाखवून माळी कुटुंबाची जमीन लाटली। 16 लाखांची जमीन केवळ 4 लाखात हडपली। हे आहे मिरगावचं ईशान्येश्वर मंदिर। या मंदिरासाठीही अशोक खरातने माळी कुटुंबाची जमीन हडपल्याची माहिती समोर आली आहे। सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या माळी कुटुंबानं 1997 मध्ये 16 लाखांना खरेदी केलेली जमीन खरातने केवळ 4 लाखात हडपली। खरातने या कुटुंबाला तुमची जमीन शापित आहे, ती न विकल्यास घरात अनर्थ होईल असं सांगून घाबरवलं आणि माळी कुटुंबाची जमीन घशात घातली। दरम्यान कुटुंबातील एका तरुण मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुःखाचा आणि भीतीचा फायदा घेत खरातने जमीन न विकल्यास आणखी दोघांचा मृत्यू होईल अशी मानसिक दहशत निर्माण केली आणि 16 लाखांची जमीन अवघ्या 4 लाखांमध्ये स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर करून घेतली। खरातने त्याच जमिनीवर आलिशान ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केली आहे। फलज्योतिष आणि अनेक धार्मिक विधी कर्मकांड दैवी तोडगे यांच्या माध्यमातून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणे आणि अनेकांची प्रचंड आर्थिक फसवणूक करणे या आरोपाखाली भोंदू अशोक खरात उर्फ तथाकथित कॅप्टन हा 18 मार्चपासून पोलीस कस्टडीत आहे। त्याच्या ह्या अनिष्ट अघोरी अमानुष कृत्याच्या विरोधात महाराष्ट्र आणि सारख्या काही मोजक्या संघटनांनी आवाज उठवलेला आहे। खरं तर खरातला ईशान्येकडे वळणाऱ्या नदीच्या कोपऱ्यावर ईशान्येश्वर मंदिर बांधायचं होतं। त्यासाठी त्याला ही जागा आवडली होती, मात्र माळी कुटुंब ही जागा विकायला तयार नव्हते। अखेर तंत्रमंत्राचा वापर करून मानसिक छळ करून त्याने आवडलेली ही जागा ताब्यात घेतली। त्यांना पैसेही पूर्ण दिले नाहीत अशी ही चर्चा आता रंगली आहे। मोक्याची जागा हवी म्हणून भावाचा घातपात, तर शेजारील जागा हवी म्हणून शेतकऱ्याच्या गोठ्यातील म्हशी मृत्युमुखी पाडण्याचं काम हे अशोक खरातनं केल्याचं पीडितांचा दावा आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नरपासून तर सिन्नरच्या शेतापर्यंत पसरलेलं हे अशोक खरातचं मायाजाल पोलिसांच्या रडारवर आहेत। मात्र येणाऱ्या काळामध्ये हे मायाजाल उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांवर आहे। त्यांनी पुढे आल्यास खऱ्या अर्थानं खरातला कारागृहाची कोठडी कायमस्वरूपी दाखवता येईल। अशोक कुमार खरात यासारख्या भोंदू बाबांनी समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलून आपली पोळी भाजून घेतली आहे। लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत लोकांना लुबाडलाय, त्यांच्यावर अत्याचार केलेत। या भोंदू खरातचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत आणि त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।